खबरदारी घ्यायची. सुप्रीम कोर्टाला आता जाऊन भेटतो आणि त्यांना विचारतो, साहेब कधी आता तुम्ही निवडणुका, कसं आहे तिथं आपली कोर्टात केस आहे. आपल्या ओबीसी समाजातल्या पुरुषांना आणि महिलांना तिथं प्रतिनिधित्व मिळत नाही. ओपन मधल्या महिलांना पुरुषांना, SC ST मधल्या महिला पुरुषांना मिळतंय आणि एवढा मोठा वर्ग निवडणुकीपासून वंचित ठेवायचा बरोबर नाही. त्याकरता मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, आपली बाजू न्यायालयामध्ये अतिशय आग्रहपूर्वक मांडून त्या निवडणुका कशा आता तातडीनं लागतील, कारण उद्याच्या फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष होतील, 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. त्याच्यामुळे आमची पण इच्छा आहे त्या लवकर व्हाव्यात. नवीन कार्यकर्त्यांना ज्यांचे चांगला अनुभव आहे त्यांना संधी मिळेल. स्वबळावर लढायची. मुख्यमंत्री हे एकटेच ऍक्शन मोडवरती आहेत असं बारामतीचे खासदार गेल्या आठवड्यात म्हणाले. आजपासून ऍक्शन मोडवर आहात का आधीपासून? ते राज्याचे प्रमुख आहेत, ते ऍक्शन मोडवर राहणारच आहे. त्याच्यात ते चांगली गोष्ट आहे ना. बाकी मंत्रिमंडळ कार्यरत ते तुम्ही बघा की कोण काय आहे, कोण काम करतं, कोण निर्णय घेतं, कोण प्रशासनावर पकड करतं, प्रशासनाला सांगितल्यावर नंतर कुणाचं ऐकलं जातं. काहींना आता काही मुद्दे नाहीत, काहीतरी मला त्याबद्दल नो कमेंट. त्याच्यामध्ये आता CM साहेब, मी आणि एकनाथराव ठरवू आणि तारीख ठरवून ते भूमिपूजन घेऊ. आपण काळजी करू नका. वाईन शॉप, बिअर बार, परमिट रूम आणि देशी दारूची दुकानं यांची संख्या वाढवण्यासाठी किंवा नवीन लायसन देण्यासाठी काही प्रस्ताव तुमचा आहे किंवा तसं काही धोरण येणार आहे का? या संदर्भामध्ये मी एक कमिटी केलेली आहे. वल्सा नायर त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, OP गुप्ता, त्याच्यानंतर मिलिंद म्हैसकर, त्याच्यानंतर सूर्यवंशी आणि आशिष शर्मा, म्हणजे GST कमिशनर, एक्साईज कमिशनर, एक्साईज सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी आणि पूर्वी माझ्याबरोबर वत्सा नायर यांनी एक्साईज मध्ये काम केलेलं होतं म्हणून यांची कमिटी केलेली आहे. त्यांना मला वाटतं 1.5 महिन्यात का महिन्यात अहवाल द्यायला सांगितलेला आहे. आम्हाला काही कुठं चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत, चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता आणायची. आज किती तारीख आहे? 9 जानेवारी 2025. हे बघ ऑर्डर. हे असं माझं काम असतं. कुठे गेला?